हो, पण जर जादा मागणी असेल तर चालेल एखादं गरीबाचं स्थळ असंही म्हणाली. आणि तिच्या दृष्टीनं तिचं बरोबर आहे, पण दिलाच ना धीर तिला. हो, तशी फार गुणाची आणि विचारांची आहे माझी शारदा. पण आता वाट पाहायची ती त्यांच्या पत्राची, नंतर पुढचं चालेल काय. पण खरं सांगू, मला तर हे स्थळ फार पसंत आहे आणि मला वाटतं कार्यही यशस्वी होईल. मी देवाजवळ बोलले सुद्धा, हे विठ्ठला एवढं कार्य मनासारखं होऊ दे, येत्या एकादशीला तुला अभिषेकच घाल. मी अगदी बोलतच बसले, अजून शारदा यायची आहे, मला आवडायचं आहे. येते हा मी. काय रे विश्वास, एवढा उदास का वेळेस? काय नाही मित्रा, मला वाटतं ही नक्कीच हीच शारदा आहे. तिला यापूर्वी मी मागणी घातली. याच शारदाने माझ्या प्रेमास स्पष्ट नकार दिला होता. हीच शारदा मला व्यसनी करून गेली आणि जगण्याविषयीची सारी सारी स्वप्न डोळेस मिळवली. हे सार कदाचित ती विसरली असेल, पण मी कदापि विसरणार नाही. त्या दिवशी तिने मला स्पष्ट पाहिलं नसावं, म्हणून कदाचित ओळखलंही नसेल. पण मी मात्र तुला पुरतं ओळखलंय आणि पेटून उठलोय. शारदा, तुझं लग्न प्रशांशी होणार हे सत्य आहे, पण तू कधीच सुखाने संसार करणार नाहीस. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे रे. कारण तुझा होणारा नवरा माझा जीवन मित्र आहे, मित्र. आणि हीच तुझी कमजोरी आहे. जे सुख मला मिळालं नाही ते तुला भविष्यात कधीच मिळू देणार नाही. चला आता लागलं पाहिजे कामाला. टॅलेंट प्लस स्मार्टनेस इज इक्वल टू सक्सेस. विद्यार्थ्यांच्या नॅचरल टॅलेंटला स्मार्ट कोचिंगची जोड. साखरे सरांचे अभिनव क्लासेस, वर्ल्ड क्लास डिजिटल स्मार्ट क्लासरूम, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, मर्यादित विद्यार्थी संख्या, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे पालकांना रेग्युलर अपडेट्स, अभिनव टेस्ट सिरीज आणि छापील नोट्स. इयत्ता 1ली ते 10वी इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यम, शिवाय शालेय स्पर्धा परीक्षा वर्ग सोबत 10वी समर वेकेशन बॅच, 11वी आणि 12वी PCMB, JEE आणि MHCET वर्ग, शिवाय इंग्रजी आणि अकाउंटन्सीचे वर्ग आणि क्रिएटिव्हिटीच्या विकासासाठी खास अबॅकस वर्ग. अभिनव क्लासेस, पहिला मजला, पालकर कॉम्प्लेक्स, खर्डेकर चौक, कागल. संपर्क 96 65 22 5001. प्रशांत, पसंत आहे का कोल्हापूरचं स्थळ? तुला कशी काय वाटली मुलगी? मुलगी उत्तम आहे, देखणी पण आहे आणि सुशिक्षित आहे. घराणं सभ्य आणि समजदार आहे, पण परिस्थिती थोडी गरिबीची, पण माणसं मोठ्या मनाची बाकी. आई, म्हणूनच मला हे स्थळ पसंत आहे. आता देणं घेणं सारं तुझ्यावर. मला तरी असं वाटतं की नारळ आणि मुलगीच योग्य आहे. ते पुरुषच नव्हे जे हुंड्याच्या रूपाने मुलींकडे पैसा मागतात, असं माझं स्पष्ट मत आहे. आता अंतिम निर्णय मात्र तुझाच. हे प्रशांत, मी सुद्धा तुझ्या विचारांचीच आहे. काय घ्यायचं त्या भल्या माणसांकडून? पोस्टमनची साधी नोकरी, पण धार्मिक आणि विनयशील आहेत ते. आणि म्हणूनच म्हणते, ताबडतोब त्यांना पत्र पाठव. तेही आपल्या पत्राची वाट पाहत असतील. आई, आता येत्या शुक्रवारी आपण जाणारच आहोत. मग साखरपुडा त्याच दिवशी आपण टाकूया. आई, तुझं काय मत आहे याविषयी? हे बघ आनंद, तुझ्या दादालाही ती मुलगी पसंत आहे.
आणि देणं घेणं म्हटलं तर फक्त नारळ आणि मुलगी. वा दादा वा, खरंच अगदी माझ्या मनासारखं बोलायचं. आज सध्या तरी हेच बरोबर आहे. तुम्ही ही मुलीला लहानाचं मोठं करायचं, शिक्षण द्यायचं आणि एखाद्या अनोळखी मध्यस्थाच्या ओळखीने तो परिचित अशा तरुणावर विवाह करून द्यायचा, फक्त विश्वासाने. खरंच आश्चर्य आहे. मला तर वाटतंय जर विश्वास जर नसेल तर शून्य आहे माणसाचं जीवन. आनंद बाबू, लय भारी बोलला बघा तुम्ही. सर्वांकडे धाकलायसा पण मोठ्या माणसासारखं मनातलं आणि खरं खरं बोललासा बघा. बरं आई, येतो मी. मला खूप वेळ झाला. बरं. हे बघ आनंद, आता घरचं वातावरण कसं प्रसन्न राहणार. आता तुझी येणारी वहिनी जी आहे ती देखणी तरी आहे, सुशिक्षित आहे, पण फार प्रेमळ आहे असं म्हणतात. आणि त्यामुळे आता सारखं आई आई म्हणत जाऊ नकोस हं. येणाऱ्या तुझ्या वहिनीला काय वाटेल बरं? ठीक आहे आई, हट्ट ही वहिनीकडेच करेल आणि काही लागलं सोडून तर वहिनीचं मागेल ना. आई, मला मोकळ्या मनानं बोलणारे लोक फार आवडतात आणि त्यांच्याशी मैत्री सुद्धा माझी लवकर होती. आनंद, पत्र पोहोचलं असेलच पाहुण्याला आणि आपल्याला पुढील सर्व तयारी करायची आहे हे नीट लक्षात ठेव. कारण तुझा दादा होणार नवरदेव आणि मी एकटी काय आणि किती करणार, तेव्हा तुझ्या मित्रांना वगैरे सांगून ठेव. आई, तू काही चिंता करू नकोस. अशी तयारी करतो की बस. आणि आई, आपल्या घरात हे पहिलेच मंगल कार्य आहे, त्यामुळे थोडीफार तशी जरा गडबड होणारच. बरं, मी आता महिला मंडळाची माझी मीटिंग आहे आणि मी निघते. ठीक आहे. धाकलं मालक, पेपर आणलं बघा तुमचं आणि कापड तुमची रूम मध्ये ठेवल्या ती. माधवा, हा मालक. तुझ्या आयुष्यात कधी कोणी तुझ्यावर प्रेम केले कधी? काय मालक, अहो मालक, फिरम हे सांगून होत नसतं या. आणि फिरम करणारी ही सवय येईल. खरं म्हणजे फिरम हे करायचं नसतं या. फिरम हे भांडीवरच्या कढीसारखं असतं या किंवा. माधवा, खरं आहे तुझं. अरे आनंद, कुठे निघाला? थांब जरा. आई, आलो 5 मिनिटं. अरे बोलून घे, आई काय म्हणते ते बोल. हे बघ प्रशांत, आपल्याला साखरपुडा करायच्या तयारीने शुक्रवारी निघायचं आहे. तेव्हा विश्वासला बोलवून घे, आपल्याला पुढील सर्व तयारी करता येईल. आई, माझे तेच मत आहे. सरळ कोल्हापूरला विश्वासला बोलवून घ्यावं की काय? काय रे आनंद? दादा, तसे ते पाहुणे अजून नवीनच आहेत आणि तसं परस्पर मित्राला पाठवणं काय ठीक नाही. त्यापेक्षा तुम्ही आता बोलवणारच आहेस, घरी बोलवा आणि सर्वजण मिळून जाऊ आपण. प्रशांत, आनंद म्हणतोय ते एकदम बरोबर आहे. टपाल आलंय बघा कुणाचं. अरे पत्र? हा, अरे कुलकर्णींचं पत्र आलंय. आनंद, हा. पूज्य मालकीबाई देशमुख यांना सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आपले टपाल मिळाले, मजकूर समजला, आनंद वाटला. आम्ही आपल्या आतुरतेने वाट पाहत आहोत. कळावे श्री वामनराव कुलकर्णी. हे बघ आनंद, कुलकर्णींचं पत्र देखील आलं आणि खरंच सोन्याच्या गुणाची माणसं आहेत बघती. आणि खरंच याला म्हणायची विनम्रता. चला आता. सावित्री, अजून कशा नाहीत पाहुणे मंडळी? अहो, पत्र पाठवले म्हणल्यावर येतील आता. शिवाय त्यांच्या घरात करता मनुष्य नाही, त्यामुळे पडतो थोडा फरक. खरं आहे सावित्री. सावित्री, पाहुणे आली वाटते. नमस्कार. 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 यायला थोडा उशिरा झाला बाबा. लग्न सराईमुळे ना एवढी ट्रॅफिकची गर्दी असते, फार मोठा प्रश्न झालाय मग. आणि त्यात असं उन्हाळा आहे म्हणतात, वाटतं या दिवसात प्रवासच करू नये. चालेल.
आणि हो कुलकर्णी, तुमची कन्या आम्हाला पसंत आहे आणि तुमचं मत सांगा, मग पुढील सगळ्या गोष्टी बोलूया. आम्हालाही मुलगा पसंत आहे तुमचा. आता बोलणी देणे घेण्याची. पहिला देशमुख, त्याचं काय आहे माहितीच आहे, आम्हाला थोडं अवघडल्याप्रमाणे वाटतंय, कारण आमची ऐपत मर्यादित आहे. अहो तुम्ही तसं काहीही मनात आणू नका, आणि तुम्ही समजताय तशी माणसं तर आम्ही नक्कीच नाही आहोत. आणि त्यात काय आहे, देऊन घेऊन कुणाला पुरतं काय. आणि एक सांग, फक्त नारळ आणि मुलगी द्या. आणि एक मात्र नक्की आहे की लग्न मात्र आमच्याकडे आम्ही करा. तुम्ही एकदम आम्हाला अगोदरच केलं. आता मुलाचे कपडे आणि इतर काय रीती करू आम्ही शक्य असेल तेवढं. लग्न तुमच्याकडे म्हणताय तर ठीक आहे. होय माहितीच आहे, एवढा आमचा आहे आणि तारीख आत्ताच नक्की काय. आई, पुढील 15 दिवसात चांगले मुहूर्त पण आहे आणि एक दिवस आता सांगूया, म्हणजे साखरपुडा वगैरे आपण आवरून जाऊ आता. होय, जवळचाच मुहूर्त पाहू. होय आण, आता साखरपुडा करूनच जाऊ, म्हणजे परत ये जा नको. आणि हो पत्रिका पण 16 तारखेच्याच कळू. एक तर लग्न झालं ना, मला तीर्थयात्रेला जायला रिकामं. बाईजी, आता येळ का लावायचा, करून टाकू की 15 दिवसात लगेच. देशमुख, तुम्ही म्हणताय तर आत्ताच करूया साखरपुडा. जशी तुमची इच्छा. शारदा, खरोखरच तू भाग्यवान आहेस. भगवान सदैव आपल्या पाठीशी उभा आहे. आज साक्षात कृपेचा लाभच झाला आणि सोन्यासारखं स्थळ मिळालं. एकदा आमच्या मनाची गुरगुर दूर झाली. सगळी माणसं समजूतदार आहेत. लग्नाला आता फक्त 15 दिवस उरले. बरीच धावपळ करावी लागणार हं? आबा, काही चिंता करू नका, सारं काही नीटच होईल. तरी बरंच झालं लग्न सांगलीला करायचं ठरलं, नाहीतर आपण काय करणार होतो. अगं सावित्री, त्यांना माहित आहे आपण दोघे इथे काय करणार. शिवाय त्यांच्या घरचं हे पहिलं लग्न. पण माणसं मोठ्या मनाची नाही. आता कामाचं आणि पत्रिका काढायचं बघा. खरं आहे, 15 दिवस जातील वाऱ्यासारखे. लग्नाच्या गडबडीत तुझी तब्येत सांभाळ. अलीकडे फार अशक्तपणा जाणवतो. चुकून तोच जाईल नको तुझा. मला काय झालं मेहंदीला, आणि तुमची धावपळ वाढणारच आहे की आता. तेव्हा आता आठवड्याभराची रजा काढा, म्हणजे सारं काही व्यवस्थित होईल बघा. हो आबा, बरोबर आहे ना आईचं. शारदा, तू पण आईसारखी बोलतच बसणार का? जा जरा चहा कर. हो, आत्ता आणते. काय हो, कशाला पोरीला कामाला लावलं? आता इथून पुढं नांदायला गेल्यावर थोडीच तिला विश्रांती मिळणार आहे. सावित्री, तुझ्या हातचा घेतो चहा. आज वाटलं पोरीचा हातचा घ्यावा चहा. बर, तुम्ही पैशाची काय व्यवस्था केली? सावित्री, एक मित्र आहे, तो 50,000 रुपये देतो म्हणताय. थोडी रक्कम आहे माझ्याकडे. पाहू पुढे किती लागतील, कोण जाणे. आबा, हा घ्या चहा. आई, तूही घे. बरं आबा, खर्चाचं काय करणार आहात? शारदा, तू नको चिंता करू.
तो पंढरीचा पांडुरंग हा दयाळू. आतापर्यंत मनाप्रमाणे झालेच की, मग याही पुढे होईल. म्हणूनच संत म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. होय आबा, सत्य हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वयंप्रकाशितच असतं. त्याला कधीच कोणताही डाग नाही लागत. हे सारं ठीक आहे, पण सत्याला फार झीज असते. यदा कदाचित एखाद्याची सहनशीलता संपली तर पुढे ब्रह्म घोटाळाच होतो. सावित्री, पुढे आता चर्चा. मी प्रेसमध्ये जाऊन येतो, नाहीतर माझा सगळ्याचा ब्रह्म घोटाळा. शारदा, तुझ्या सर्व मैत्रिणींना लग्नाला बोलव बरं. हो आई, माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी सांगणार आहे. पण आई, तुला एक गोष्ट सांगेन सांगेन म्हणते. काय शारदा, आज मात्र घाया केलंच मला. बाकी गॅदरिंग मध्ये तुझी अदाकारी काय आवरच होती. माझी नजर फक्त तुझ्यावरच खेळलेली होती. बस आता तूच माझी राणी. तोंड सांभाळून बोल. लाज कशी नाही वाटत तुला? तुला आई बहीण आहे की नाही कोणी? आहेत का? आहेत, सगळी सगळी आहेत. फक्त तूच नाहीस. हात सोड, हात सोड. जे मला आवडतं ते मी प्रसंगी हिसकावून घेतो. सगळीच फुलं काही हाताला येत नाही. काही फुलं उंचही असतात. आज वाचलीस, मात्र लक्षात ठेव शारदा, जे सुख मला मिळालं नाही ते तुला कधीच मिळू देणार नाही. शारदा, अशी बोलता बोलता एकदम गप्प का झालीस ग? नाही, काही नाही. अगं, तो देशमुखांच्या बरोबर आलेला मित्र विश्वास, त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं झालं मला. पाहिलं असशील कुठेतरी. आणि हो, त्याला आठवायची आपल्याला काय गरज? कधी कधी एकाच चेहऱ्याची अनेक माणसं असतात. हो आई, बरोबर आहे तुझं. असंच असावं कदाचित. प्रशांत, लग्नाबद्दल मित्रमंडळींना सगळं सांगितलंय ना? होय. आणि बँकेतून पैसे सुद्धा काढले. ते फार महत्त्वाचं. माधवा, अरे माधवा, जे आहे साहेब. काय म्हणतात आई साहेब? अरे माधवा, या पत्रिका तेवढ्या पोस्टात टाकून ये आणि येताना भाजी वगैरे घेऊन ये. आणतो आहे साहेब. आई, 5 दिवस झाले मी शेतात गेलो, तेव्हा थोडं पाहून येतो. म्हणजे उद्यापासून लग्नाच्या तयारीला लागायला बरं. येतो मी. ठीक आहे. आई, काय करतेस? आणि लग्नाच्या पत्रिका कशा काय वाटल्या तुला? वा आनंद, छानच. तुझी पसंती ना प्रश्नच नाही. हे बघ आनंद, पत्रिका टाकायला माधवाला पोस्टात पाठवलेला आहे. तो येईल थोड्या वेळात. मी ना शेजाऱ्यांच्या घरी जाऊन येते, कारण त्यांच्या मुलाचा अपघात झालाय म्हणजे. तेव्हा तुझा दादा पण घरी नाही. कोण ना कोण घरी येत राहतं. लग्नाचं घर आहे आणि तू इथं थांबून राहा, कुठं जाऊ नकोस. ठीक आहे. निघू का मी? काय रे माधू, काय गुणगुणतोस तू? अहो, ते आपलं लग्नाचं म्युझिक गुणगुणतो या. अरे बाबा, म्युझिक म्हणायचं. म्युझिक. बरं, मला तुमची इस्त्रीची कापडं ठेवली. अरे, इस्त्रीची म्हणायची. इस्त्रीची आणली की नाही येत मारून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मुरगुड, येळगुड आणि व्हेरी गुड. अरे माधवा, आपल्या गावाची नावे विचारली. मी तुला व्हेरी गुड म्हणजे चांगलं काम केलं असं म्हटलं. मालक, म्या तुमच्या इंग्रजी भाषेला जरा धक्का दिला. गावाची नावं म्हणजे इंग्लिश नव्हे रे. बर मालक, तुमच्या व्हेरी गुड मध्ये गुड आहे की नाही? अरे, आहे की. हा, अगदी तसंच माझ्या येळगुड मुरगुड मध्ये सुद्धा आहे की.
अहो ही तर दोन भाषांची कुस्ती आहे कुस्ती. याला म्हणायची मराठी भाषा. मराठी भाषा म्हणजे विनोदाची झुमरायती ती झुमर. बाबा तुझं मराठीचं प्रेम आम्ही जाणतो रे, पण हा सगळा शिक्षणाचा पराक्रम आहे. तू जा आणि जरा चहा जरा मस्त पैकी घेऊन ये जा. जी आनंद, सर्व सामानाची यादी तयार करून घ्या. हो. आणि ताबडतोब पत्रिका वाटून टाका. ठीक आहे. अजून बरीच इतर कामं आहेत. आई विश्वासचं पत्र सुद्धा आले म्हणे. तो आला म्हणजे जणू पाठचा भाऊ आल्यासारखा वाटतो आपल्याला. अरे प्रशांत, असेल की तो तुझ्या गेल्या जन्मीचा सखा भाऊ आणि म्हणून तर एवढा जीव लावतो ना तुझ्यावर तो. ह्या मालकच्या इथनं पुढं चहा प्यायला तुझी येळ मिळायचा नाही. सगळीकडे देखरेख मात्र चोख ठेव बरं का तू. ऐसा म्या समज बैवार करतोया आणि व्यवस्थित करतोया. तुम्ही फिकीर नका करू. बघ ना रे माधू, लाडू खायच्या नारळ लागशील आणि वरती म्हणशील गोड आहेत म्हणून खातो. हे बघ प्रशांत, कपड्याच्या दुकानात जाऊन पैसे देऊन ये आणि येता येता हॉलमध्ये देखील जाऊन ये. बरं, येऊ मम्मी. ठीक आहे आई, येतो मी. हो. आनंद, सर्व पै पाहुण्यांची सोय उत्तम करा. कोणतीही गैरसोय होऊ देऊ नका. तुझ्या जन्मानंतर ना या घरात सगळं आनंदी आनंद वातावरण झालं आणि म्हणूनच तुझं नाव आनंद ठेवलं. आणि खरं सांगू का आनंद, प्रशांतपेक्षा ना अपेक्षा आणि आधार हा तुझाच वाटतो. या विश्वासराव, तरी वेळेत आला. ये विश्वास, बैस. आई महात्मा कुठं आहे? नेमक्या मी कुठे जातो कोण जाणार? आई, मी जाऊन येतो. हा माधवा, अरे माधवा. जी आई साहेब. हे बघ माधवा, प्रशांत आणि विश्वास आले, चहा घेऊन ये. जी आई साहेब. अरे माधवा, उद्या नारायण भटजींना सांगून ये, नाहीतरी विसरशील. जी मालक. अहो दुसरं काय बी विसरेल बघा, पण भटजीचं अजिबात विसरणार नाही. असा जातू आणि असा येतू बघा. आणि हो विश्वास, प्रशांत एवढी तुझ्यावर पण जबाबदारी आहे बरं का. आणि तू घरचाच मेंबर आहेस. आई साहेब त्याची चिंता करू नका. अहो म्हणून तर आलो अगोदर तुमच्या घरी. लग्न म्हटलं की पाहुण्याची चर्चा, देवाणघेवाण, मौल्यवान वस्तूंची काळजी, सर्वांवर देखरेख हे सारा आदर्श हो. शिवाय तुम्ही एवढा विश्वास माझ्यावर ठेवलाय, मला नाही म्हणणे अवघडच आहे. अरे आनंद पण लहान आहे. आता घरची व्यवहाराची सगळी जबाबदारी तुझ्यावरतीच आहे आणि तीच तू पण पेलून न्यायची आहेस. काय काय? हो. हा, मी चहा घेऊन येते. काय विश्वास, काय विशेष? तू कुठं मुलगी पाहिलीस की नाही? प्रशांत, आमचं काय बाबा, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. अरे म्हणजे तू काय ब्रह्मचारी वगैरे राहणार की काय? छे तसं नाही रे, पण मनासारखी हवी ना मुलगी. तुला बाकी बायको सुंदर आणि चांगली मिळाली, रूपाने देखणी बायको, शिवाय मनासारखी. लेका भाग्यवान आहेस. विश्वास, हा चहा घे बघू. हे जर प्रशांत. हे बघ विश्वास, एवढं मन हलकं करून घ्यायचं नाही. आणि तुझी सुद्धा कोण ना कोणतरी वाट पाहत असेलच की. अरे शारदाला सुद्धा बरीचशी स्थळं मागणी घालून गेली होती म्हणे. जी पुढे देवाजवळ जायची ती जाणारच आणि बाकी देवाजवळ जाणार. प्रशांत, खरं आहे तुझं. अरे वेलीला बहरलेल्या सर्वच कळ्यांचं रूपांतर फुलात होत नाही. काही कळ्या उमलण्यापूर्वीच गळून पडतात, कधी वाऱ्याच्या झोकाने तर कधी दैवाच्या आज्ञेने. अरे हो, बराच वेळ झाला, निघूया आपण. झालं एकदाच लगीन आई साहेबांच्या मनासारखं. मालतीताई,
पोरीला तुमच्या पायावर घालीत आहोत, घ्या सांभाळ. आपलीच लेख समजा, काही चुकलं तर घ्या सांभाळ. हे बघा सावित्रीबाई, तुम्ही शारदाची अजिबात काळजी करू नका हो. तुम्ही देशमुख, तुम्हाला मी काय सांगू, पण एका मुलीच्या बापाचं हृदय मला सांगावंच वाटतंय. माझी मुलगी फार मोकळ्या मनाची आहे. तिला मी तळहाच्या पोडाप्रमाण जपते. तिच्या साऱ्या चिंता इच्छा तुमच्याच होत्या. हे बघा कुलकर्णी, तुम्ही शारदाची अजिबात चिंता करू नका. आम्हालाही मुली नाही, तेव्हा तिला आमची मुलगी मानू. राजलक्ष्मी एंटरप्राइजेस, गव्हर्नमेंट लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, MSEBची HT, LT लाईन ट्रान्सफॉर्मर, सेंटर व शेती पंप आणि घरगुती फिटिंगची MIDCची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील. 893 C वार्ड, BY पाटील वाडा, ब्रह्मपुरी कागल, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. श्री अमित प्रतापराव पाटील. मोबाईल 94 23 27 76 87. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. दारू मारू चला, दारू खाऊ चला, वेळे वाटूया संध्या लोकाला. आज आनंदी आनंद झाला. काय म्हणता, कुणाला आणि कसला आनंद झाला? सगळ्यासनीच किंवा, पण खरं सांगू, सगळ्यात जास्त आनंद मला झाला तुमच्या येण्यामुळं आणि सांगायचं म्हणजे स्वभावामुळे. का बरं? खरंच तुझा आनंद सर्वांपेक्षा जास्त आहे. वहिनी साहेब, थोरलं मालक देवाघरी गेल्यापासून समधी जबाबदारी आई साहेबांवर पडली. ती सांभाळता सांभाळता त्या थकून गेल्या होत्या. उभ्या आयुष्यात समाजाचं हित आणि कुटुंबाच्या जबाबदारीने एवढं वैभव लाभूनही कधी सुख मिळालं नाही. कुठं मिळालं असलं तर लोणच्याच्या फोडासारखंच. म्हणून म्हणतोय, माझा आनंद समध्यापर्यंत येगा. म्हणून माझं मन सांगतंय, तुम्ही तो समजा कारभार कुणाला न दुखावता सांभाळशिला आणि सांभाळावा इतकीच माझी इच्छा. तसा वहिनी साहेब, आम्हासारख्या गडी माणसासनी काय अधिकार एवढं बोलायचं? तसं का बरं म्हणता? अहो, कर्तव्यातूनच तर अधिकाराचा जन्म होत असतो आणि तुम्ही कर्तव्य केलेलं आहे या देशमुखांसाठी. मी आपली इच्छा पूर्ण करेन, मात्र तुम्ही माझ्या पाठीमागं भावासारखं उभं राहायला पाहिजे ना, आणि माझ्या प्रयत्नांना साथ द्यायला हवी. कारण मला पण भाऊ नाही. आज हा एक नवा आनंद लाभला. हो, केवळ तुमच्याच नाही. शारदा, शारदा, बाहेर ये. हे आले वाटतं.
शारदा, हा विश्वास कदाचित तू याला पाहिलाच असेल लग्नात. हा खास मित्र आहे माझा. आणि हो शारदा, अगं मगाशी तुला सांगायचं राहूनच गेलं, मावशी येणार आहे. अरे वा, फारच उत्तम. माधबा, ए माधबा, जी मालक. अरे चहा घेऊन ये. आलो मालक. हा माझा खास मित्र आहे. हे घर त्याचं घर ते माझं घर, आणि माझं घर ते त्याचं घर. आणि आता तर इथंच त्याची बदली झालेली आहे. आता कुणाला आमच्या मैत्रीचा हेवा वाटतो तर कुणाला कौतुक वाटतं. सोड प्रशांत, अरे कशाला गोडवा जातोस या गरीब मित्राचा. मित्रा, आमच्या नशिबात फक्त मित्रप्रेम आहे, बाकीचं मोठं शून्य. हा? बरं असो, त्याचा सुद्धा अनुभव असावा लागतो. आई, आत्ताच आठवण काढली होती तुझी. आलीस बरं झालं. बैस. आई तीर्थयात्रेला जाताना सांगून गेली होती की तू येणार आहेस म्हणून. अरे हो, अक्का सांगून गेली होती सुनबाई नवीन आहेत, माझी मुली भासू देऊ नकोस म्हणून. म्हाता, अरे पाणी आण. जी वहिनी साहेब. आई, प्रवास झाला ना ठीक? हो, छान झाला. आणि आला हे फार उत्तम झालं. माझंही एकाकी पण तेवढंच दूर झालं. मावशी, कधी आलीस तू? ठीक आहे, आत्ताच आली. प्रवास झाला ना ठीक? हो, व्यवस्थित झाला. मावशी, आता कार्य आटोपलेलं आहे. मला माझ्या कामाचं बघितलं पाहिजे. अच्छा प्रशांत, मी पण आलो. घातलं मालक. अहो कॉलेज बिलेज हाय की नाही? अहो आता झालं की आता लगीन. लग्नाच्या गडबडीत कंटाळा बघा ना. आणि हो, तुझी पण धावपळ फार झाली मागबा. आई साहेब, लगीन म्हणल्यावर धावपळी होणार, पण सूनबाई मात्र झक्काच मिळालीच ना. समध्या गावानं तोंड भरून कौतुक केलं. ही सर्व भाऊजींची कृपा. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सर्व कार्य शांततेने, समाधानाने आणि मनासारखं पार पडलं बघ. परंतु महात्मा, आशीर्वादासाठी जोडी आली तेव्हा मन अगदी गणवरून आलं बघ माझं. होय मावशी, काही आठवणी सुखद असतात तर काही आठवणी दुःखी करतात. आई साहेब, हे घरातलं पहिलं लगीन म्हणल्यानंतर आबा असायला हवं होतं बघायला. शोभा आली असती आणखी वरातीला. महात्मा, भाऊजी नेहमी म्हणत की माणसाने गतकाळातील फक्त आनंदी क्षणच लक्षात ठेवावेत. म्हणजे माणसाचं मन कसं उमलत्या फुलासारखं राहतं. नाहीतर आपण तर दुःखी होतोच, पण काही वेळा इतरांनाही दुःखी करतो. आपलं मालक, मला बी एकदा आबा म्हणाल होतं, माणसानं दुसऱ्याकडे बघायच्या अगोदर स्वतःकडे बघावं. एवढं खरं आहे की माणसाचं बोल हे माणूस गेल्यावरच आठवतात. आई, तुम्ही आत या. अरे माधवा, जी मालक. शेतात गेला होतास का? जाऊन आलो की मालक, पण काय बी काळजी नाही यंदा. यंदा ऊस बाकी फार्मात आहे आपला. ऐसा एक विचार आहे, बघा पटतोय काय? सांग तरी, करू पटला तर. म्या म्हणतोय या मळ्यात एक घर बांधायचं. कवा कवा तर रानची अवाकात समध्यासनी वस्ती पण करायला होत्या. आणि कसं पण या वाड्यात कोंडल्यागत होते. एक दिवस असा येईल की चांगल्या हवेसाठी माणसं बांधतील, पण तशी हवा फक्त मळ्यातच असते. होय माधवा, खरं आहे तुझं. आता उतार वयात हीच हवा चांगली बघ. आणि इतकी दिवस हा वाडा सोडून राहायला अक्काचं मनही तयार होत नव्हतं, पण आता मात्र तिला ही गरज आहे मोकळ्या हवेची, निवांतपणाची. आणि भाऊजींचीही तशीच इच्छा होती, बांधूया लहानसं घर. मावशी, अतिउत्तम. दादाला सुद्धा ही योजना आपली आवडेल. आणि हो मावशी, वहिनी सुद्धा अजून मला पाहिलेलं नाही.
आणि आज असं माझ्या मनात आलंय की आपण सर्वजण मिळून दादा आल्यावर मळ्यात जाऊन जेवण करून यायचं. शारदा, ए शारदा, आले आले. काय काय सांगू का वहिनी, आम्ही सर्वांनी असा विचार केलाय की आपण सर्वजण मिळून मळ्यात जेवण करायचं. तुम्ही अजून मळा पाहिलेला नाही आणि तो पण जरा पाहिल्यासारखं होईल आणि जरा रोजच्या रुटीन मध्ये बदल पण होईल. वा, फारच उत्तम. मला पण निसर्गाच्या सानिध्यात राहायला फार आवडतं. हिरवीगार पिकं, पक्ष्यांची किलबिल, पाटाचं खळखळणारं पाणी आणि उत्साहित करणारी वाऱ्याची मंद झुळूक. सारं सारं विलोभनीय आणि मनमोहक. फारच मौजे ना. असं काय पाहताय हो भाऊजी आवाज सुनून? तुमची साहित्यातील रसिकता आणि निसर्गाची आवड किती जबरदस्त आहे. वहिनी, कविता वगैरे लिहिता की काय? कोण करता आणि कविता आमच्या घरी? काही नाही हो, मी थोडं निसर्गाचं वर्णन केलं तर भाऊजींनी चेष्टाच करायला सुरुवात केली. अरे प्रशांत, अगदी वेळेत आलास बघ. आम्ही सर्वांनी असं ठरलंय की आज मळ्यात जेवायला जायचं. सजनी ग भुललो मी, काय जादू झाली, मस्त गरम पाण्याने आज आंघोळ झाली. अशा मस्त गरम पाण्याच्या आंघोळीसाठी वापरा कागलचा ओंकार बंब किंवा ओंकार सोलर. कारण ओंकार बंब देतो कमी जळणात कमी वेळेत मुबलक गरम पाणी. वापरण्यास सोपा तसेच कोणतेही जळण वापरता येते. उत्कृष्ट क्वालिटी, आकर्षक किंमत. आणि हो, ओंकार सोलर देतो मोफत मुबलक गरम पाणी सौर ऊर्जेच्या सहाय्यानं. स्थानिक उत्पादन, उत्कृष्ट सेवा. तसेच लॉज, हॉस्पिटल, यात्री निवास, हॉस्टेलसाठी मोठ्या क्षमतेचे बंब उपलब्ध. शिवाय स्टेनलेस स्टील मध्ये तसेच गॅसवर चालणारे बंब उपलब्ध. त्वरा करा, खरेदीसाठी आजच संपर्क साधा. ओंकार बंब, ओंकार सोलर, मेन रोड, कागल. फोन 94 220 50 641, 90 288 311 27. कैलास राणा शिवचंद्र मौली ऐंद्रमाता काय वाचन सुरू आहे वाटतं. कारुण्य सिंधू भवदुःखहारी उजवीन शंभो मज कोण तारी. श्रीहरी श्रीहरी श्री. खरंच घरातील धार्मिक वातावरण किती प्रसन्न आणि आल्हाददायक वाटतं. संपूर्ण थकवाच दूर होतो. याला म्हणायची प्रभू नामाची जादू. काय हो, कसली जादू म्हणत होता? अगं, नामस्मरणाची जादू अवीट असते असं म्हणत होतो मी. आज यायला वेळ झाला तुम्हाला? हो, गेलो होतो मित्राकडे आणि हो, शारदाचे पत्र आले आहे. बघू, हे बघ. माझ्या शारदाचं पत्र. तीर्थरूप आबा आणि आई यांना सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आई, मी इकडे आनंदात आहे. घरातील वातावरण उमलत्या कळीप्रमाणे स्वच्छंदी आणि आनंदी आहे. समाधान आणि शांततेचं माहेर घरच म्हणा ना. ही सर्व आपल्या दोघांची आणि त्या सावळ्या विठ्ठलाची कृपा. तरीही आपली आठवण येते. आईसाहेब खुशाल आहे. पुढील आठवड्यात आपल्याकडे येण्याचा विचार आहे. कळाले, आपली सौ शारदा देशमुख. किती गोड पत्र लिहिले पोरीने. मन अगदी भरून आले. जणू शारदाच भेटली. सावित्री, माणसं फार चांगली भेटली आपल्याला. आणि हो, जावाई बापू पहिल्यांदाच घरी येत आहे. त्यांचा मानपान व्यवस्थित होऊ दे, कारण ती माणसं आपल्यापेक्षा 4 पैसे वागणार म्हणतात. हे सर्व बरोबर आहे, पण शारदाचं लग्न झाल्यापासून घर कसं रिकामं रिकामं वाटतं. पण पोरगी रमली मात्र संसार. सावित्री, मुलगी ही पाहुणीच असते. तिला एक ना एक दिवस तिच्या घरी जावंच लागतं. उगीच वाटतं ती आपला आधार होती. अहो, हे सारे एवढ्यासाठी. आपल्याला वाटतं आपण जीवापाड प्रेम फक्त शारदावर केलं. एवढा जीव आपण तरी आपल्यावर कधी लावला होता का? म्हणून सारं शांत आणि एकाकी वाटतं. हा, पण शारदा कॉलेजमधून आली की घराला कसं वेगळे पण जाणवायचं. हे बरोबर आहे, पण मी काय म्हणतो,
एकदा शारदा आणि देशमुख घरी गेली की तीर्थयात्रा करून यावं बोलतो, नाही तर आता आम्ही मंदिराचीच पुजारी. जशी तुमची इच्छा. तुमचं मनही प्रसन्न होईल आणि एकाकीपणा पण दूर होईल. पटरगुम मन माझ कर्तया पटरगुम. काय माझा काय गुणगुणतोस? हो काय नाही हो. पण काहीही मळ्यात काठी मऊ झाली असं वाटलं परत येऊच नाही वाढत. अरे बाबा पेपर घेऊन हॅलो मला एवढं मन रमलं होतं माझं मळ्यात. अगं का नाही रमणार? खरं वैभव सुख शांती त्या मळ्यातच असते की. आणि तिथली शहरं ती सिमेंटची आणि तिथली माणसं त्या स्लॅब सारखी कठीण कठोर आणि निर्लज्ज असतात. पण काय हो, तुम्हाला नेहमी मळ्याची सवय असल्यामुळे एवढं नावीने वाटलं नसेल ना? का नाही ना वाटणार? अगं तिथली विहीर, ते पक्षी, ती हिरवीगार झाडं, हे वेगळं नाही का? आणि याच्या अगोदर तू त्या मळ्यात नव्हतीस ना. आता तू मळ्यात आल्यामुळे त्या मळ्याला शोभा आली नाही का? काय हो, चेष्टा नाही ना करीत माझी? तुम्हा बायकांचं ना असंच असतं, जरा पुरुषाने कौतुक केलं की लगेच शंका कुशंकाचे ढग निर्माण करायचे, द्यायचा लगेच तांबडा सिग्नल. तसं नाही हो, मी आपलं सहजच विचारलं तर आपण घरातच लेक्चर सुरू केलं की. अगं मी पडलो पेशाने प्राध्यापक, मला एखाद्या विषयात किती बोलायचं त्याला बंधनातच फक्त वेलचं, त्यामुळे मी बोलतच राहतो. मालक पेपर आणून ठेवलाय. हा ठेव रे ठेव, तिथंच ठेव. हा शारदा, आजकालच्या पेपरात ना खून मारामारी याच्याशिवाय काही येतच नाही. अगदी तो पेपर रक्ताने चिंब चिंब भिजल्यासारखा वाटतो ग. खरं सांगू का, हे सर्व आदिमानवाची कृती म्हणायची. हे शारदा, आमचा वाडा कसा काय वाटतो ग? रमताना वाडा आमच्या वाड्यात. आणि आमची मावशी काय म्हणते? सारं सारं अवीट आणि समाधानकारक आहे. खरं सांगू का, भारतीय स्त्रीचा पती हाच परमेश्वर असतो. त्याचा सहवास मोलाचा आणि मायेचा वाटतो. म्हणून तर ती दासी बनवून त्याच्या पायाची यथासांग मनोभावी पूजा करते. तिची सारी तीर्थ तिथंच तर असतात. शारदा, काल भारतीय स्त्रीचं वर्णन सुरेख केलंस, परंतु काय हो? मला सांग, महाभारतातील कोणती आठव? ती भारतीय सुशील वगैरे, सूर्यापासून तिला मुलगा झाला ही कथा तुला माहित असेलच. मग मला सांग, जन्मल्याबरोबर तिने बाळाला पाण्यात का सोडून दिले? त्यावेळी ते हळवं वात्सल्य आणि एका आईची तळमळ कुठे गेली होती? म्हणजे यामध्ये सारा दोष कुंतीचाच असं वाटतं ना तुम्हाला? मला असं म्हणायचं नाहीये, पण भावी आयुष्यात कुठे अडचण येऊ नये म्हणून तिने केलेले कृत्य नक्कीच अशोभनीय आहे आणि स्त्री जातीला कलंकित करणारे आहे. मला सांग, पुत्रमोहाने तळमळणारा धृतराष्ट्र नक्कीच श्रेष्ठ म्हणावा लागेल, कारण एक पुरुष असूनही मुलाच्या सुखासाठी इच्छेविरुद्ध गेला नाही. आणि ती एक आई असूनही का सांग ना, कुठे गेली संस्कृतीची विशेषणे आणि थोरांचे आदर्श? कोणाचा आदर्श म्हणतोस प्रशांत? अहो आई, यांनी संपूर्ण स्त्री जातीवरच हल्ला केला. शारदा, तू काय म्हणतेस ते काही समजेना, थोडं स्पष्ट करून सांग. मावशी, शारदा भारतीय स्त्री आणि संस्कृतीचा पाढा वाचत होती. मी म्हटलं, महाभारतातील काही घटना विसंगत असतात, तिच्या चारित्र्याबद्दल किंवा तिच्या चुकीच्या निर्णयाबद्दल. प्रशांत, स्त्रीविषयी बोलणं फारच भयानक आणि गुंतागुंतीचा विषय आहे बघ, पण ते काही प्रमाणात ठीक आहे. अरे, एवढा हल्ला चढवण्यासारखी स्त्री बिलकुल वाईट नाही. ती एक आदर्श गृहिणी आणि समाज सुधारक आहे. अरे प्रशांत, हिरकणी माहित आहे ना तुला? तिने पोटच्या गोळ्यासाठी गडावरून उडी मारली आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई तिने आपल्या नव्हे तर दत्तक पुत्राला कमरेला बांधून घोड्यावर बसून युद्ध केले. अरे, अशा इतिहासात कितीतरी स्त्रिया होऊन गेल्या, एक न दोन. प्रशांत, पुरुषाच्या जीवनात जर स्त्री नसती तर हे विश्व म्हणजे श्वासाशिवाय शरीर अशी अवस्था झाली असती बघ. पण पाहणाऱ्याची नजर उदात्त आणि पवित्र हवी.
नाहीतर शून्यच सारं. मावशी तू बाकी विषयालाच पूर्णक्रम दिलास बघ. मला श्वासाशिवाय करून दिलीस. हारलो बाबा आता आम्ही. आणि हो विश्वाचं पत्र आले, त्याची बदली इथं होणार आहे म्हणे. आणि उद्या कोल्हापूरला जायचं आपल्याला. तसं कुलकर्णीकडे शारदाने पत्रही पाठवले. हो या ना मग जाऊन दोघे. दत्त झेरॉक्स 37A वॉर्ड, कोष्टी गल्ली, कागल, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. कलर झेरॉक्स, स्पायरल बाइंडिंग, पेपर लॅमिनेशन, अमोनिया प्रिंट्स, कम्प्युटर टायपिंग, DTP, स्कॅनिंग, फोटो लॅमिनेशन तसेच फायबर झेरॉक्स काढून मिळेल. प्रोप्रायटर राजन शिंदे. मोबाईल 9850 90 90 63. सनी शिंदे. मोबाईल 9975 99 99 76. काय हो, आज आपली शारदा येणार ना? होय, पहिल्यांदाच येते शारदा. 4 घास खाई गोडधोड आणि राहील निवांत. हो, कुठला आलाय बाईच्या जातीला निवांतपणा. उलट 4 कामं जास्त. पहिल्यांदा जावाई बापू घरी येत आहे, त्याचा मानपान व्यवस्थित होऊ दे. असा काही अचानक खर्च आला की त्याच्याकडे पाहायचं आणि एका नमस्कार किती मागण्या मागायच्या. माणसाला किती मिळालं तर त्याचं मन अतृप्तच राहतं. नमस्कार. या देशमुख या. बसा. आणि माझी आई बस. काय देशमुख, कशा काय ताई साहेब? सर्व खुशाल आहे ना? अगदी खुशाल आहे. पण आई तुझी तब्येत ठीक आहे ना ग? अगं पोरी, आता असंच वय झालं की चालू होतात तक्रारी तब्येतीच्या. आले ना मी. शारदा म्हणत होती तुम्हा दोघांची आठवण येते. म्हटलं यावं जाऊन. आला फार बरं झालं. राहा 2 दिवस मजे. अहो, आमचे कोल्हापूर म्हणजे कलापूर आहे. भव्य महालक्ष्मीचं मंदिर, शुद्ध हवा, रम्य वातावरण, भवानी मंडप, सारं सारं विलोभनीय प्रसन्न आहे. अहो, करवीर काशी आहे ही. आणि हो, कोल्हापूरचं वैशिष्ट्य म्हणजे महालक्ष्मी मंदिर. आणि नवरात्र उत्सवात तर काय सोहळा असतो विचारूच नका. काय कशी काय शेती? उत्तम आहे ना? अगदी उत्तम. आमदा ऊस थोडा कमीच केला, पण तुम्ही दोघांनी आमच्या घरी यायचा का? म्हणजे मावशीलाही भेटल्यासारखं वाटेल. होय आई. आई साहेब पण आठवण करीत होत्या तुम्हाला.